महाराष्ट्रातील अग्रगण्य पतसंस्था समता पतसंस्था. विश्वास आणि सुरक्षितता म्हणजेच समता. ठेव ठेवा समतात, रहा बिनधास्त. 91.71% ठेवीदारांच्या ठेवी पूर्णपणे सुरक्षित. समता पतसंस्था, कोपरगाव. कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण शिवारात असलेल्या नामांकित वैद्यकीय महाविद्यालयात नमाज पठणाचा व धर्मांतर करण्याचा धक्कादायक प्रकार होत असल्याचे आज सोमवार दिनांक 26 फेब्रुवारी 2024 रोजी उघडकीस आल्याची प्राथमिक माहिती हाती आली असून त्यामुळे तालुक्यासह जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. सदर प्रकार हिंदू संघटनांना कळताच त्यांनी संतप्त होत या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करीत संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. यावेळी पोलीस स्टेशन आवारात मोठा जमाव जमला होता. सदरचे सविस्तर वृत्त असे की कोपरगाव शहरालगत असलेल्या कोकमठाण शिवारातील SJS नामक हॉस्पिटलच्या लगत असलेल्या व त्यांच्या अधिपत्याखाली असलेल्या RJS महाविद्यालयातील विद्यार्थी व विद्यार्थिनींना एका हॉलमध्ये जमवून नमाज पठण करीत असतानाचे फोटो उघडकीस आल्याने या ठिकाणी धर्मांतर करण्याचा प्रकार सुरू असल्याचे समजताच आज सायंकाळी सकल हिंदू समाज बांधव व जय बाबाजी भक्त परिवार संतप्त झाले होते. त्यांनी पोलीस ठाण्याच्या आवारात जमत या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केला असून संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे. यावेळी काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी संबंधितांवर कडक कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर सदर जमाव पांगला आहे. मात्र सदर महाविद्यालयात असा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान आज त्याच ठिकाणी चोपरने धमकावल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून याबाबत ही गुन्हा दाखल करण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे. याबाबत महाविद्यालय प्रशासनाच्या वतीने गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. याबाबत पोलीस उप अधीक्षक शिरीष वामने, पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख, सहाय्यक पोलीस निरीक्षक पावरा, पोलीस निरीक्षक रोहिदास टोमरे, संजय पवार हे या घटनेचा सखोल तपास करीत असून संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. आज कोपरगाव शहर पोलीस स्टेशनला सकल हिंदू समाजाचे शेकडो कार्यकर्ते जमा झालेले आहेत. कोपरगाव शहरामधील SJ हॉस्पिटल जे आहे, SJS हॉस्पिटल, त्या हॉटेलची मॅनेजमेंट अतिशय चांगली आहे. पण त्या संस्थेमध्ये काही चुकीचे अधिकारी आणि कर्मचारी काही चुकीच्या गोष्टी त्यांनी केलेल्या आहेत. त्या उशिरा विद्यार्थ्यांच्या लक्षामध्ये आल्या. त्यांनी त्या ठिकाणी धर्मांतराचा प्रयत्न केला. हिंदू विद्यार्थ्यांना नमाज पडायला लावली आणि हे जे करायला लावणार आहेत हे केरळमधले आहेत आणि केरळमध्ये तर धर्मांतराचा नंगा नाच आहे. त्या ठिकाणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अनेक हिंदू कार्यकर्ते मारून टाकण्यात आलेले आहेत. अशा ठिकाणचे इथं आलेले काही अधिकारी आणि कर्मचारी त्यांनी ह्या विद्यार्थ्यांना बळजबरी नमाज पडायला लावून धर्मांतराचा प्रयत्न केलेला आहे. त्याचप्रमाणे त्या ठिकाणी असलेला एक मुस्लिम कर्मचारी हातामध्ये शस्त्र घेऊन त्यांनी त्या ठिकाणी दहशत निर्माण केली. हे आपल्या कार्यकर्त्यांना कळाल्यामुळं हा सर्व विषय पोलीस स्टेशनपर्यंत आला. पण पोलीस स्टेशनमध्ये असलेले वरिष्ठ अधिकारी व संस्था चालकाशी सकल हिंदू समाजाच्या कार्यकर्त्याची चर्चा झाली आणि त्याच्यामधून असं ठरलं की या गैरप्रकाराच्या विरोधामध्ये संबंधित संस्था चालकच तक्रार देणार आहेत आणि ज्यांनी काही चुकीचे प्रकार केलेले आहेत त्यांना त्या संस्थेमधून उद्यापासूनच काढून टाकण्यात येणार आहे असं त्यांनी आश्वासन या ठिकाणी अधिकाऱ्यांसमोर दिलेलं आहे. त्याच्यामुळे आजच्या पुरता हा विषय मिटलेला आहे. पण केरळमधून येऊन कोपरगाव शहरामध्ये असा धर्मांतराचा जर कोणी प्रयत्न करत जर असेल तर मला भीती वाटते की अजूनही कोपरगाव शहरामध्ये अशा प्रकारची धर्मांतर प्रवृत्ती जर असतील तर त्यांच्यावर लक्ष ठेवणं
जशी प्रशासनाची जबाबदारी आहे तसं हिंदूंनी सुद्धा इथून पुढे सावध राहिलं पाहिजे की आपल्या प्रभागामध्ये कोणी बाहेरगावचे कोणी इथे येऊन राहत आहे का, जर कोणी संशयास्पद जर असतील तर त्यांनी ताबडतोब कोपरगाव पोलीस स्टेशनला येऊन ताबडतोब माहिती दिली पाहिजे. त्यांना जमणार नसेल तर सकल हिंदू समाजाकडे येऊन तक्रार दिली पाहिजे, माहिती दिली पाहिजे. आणि इथून पुढच्या काळामध्ये कोपरगाव शहरामध्ये असा गैरप्रकार पुन्हा होणार नाही यासाठी आपण सर्वांनी सावधगिरी बाळगली पाहिजे. तरच आपलं शहर आणि आपलं हा तालुका सुरक्षित राहील. धन्यवाद. पोलिसांनी काय आश्वासन दिलंय गुन्हा दाखल करण्यावर? किती जण? या ठिकाणी वरिष्ठ अधिकारी आलेले DYSP आहेत, इन्स्पेक्टर आहेत. आता सकल हिंदू समाजाच्या कार्यकर्त्यांसमोर एकत्र बैठक झाली आणि आम्ही ताबडतोब संस्था चालकांच्या तक्रारीवर गुन्हा दाखल करणार आहोत आणि कठोर कारवाई आम्ही करू असं आश्वासन त्यांनी आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे.